खोपोलीला 9ची लास्ट गाडी असायची आणि तिकडे कसं रिक्षावाले उभे राहायचे. एक रिक्षा उभा होता तर तो निघाला. रस्त्यामध्ये त्याला एक माणूस भेटला, तुम्हाला सोडशील का? तो बोलला की चला सोडतो तुम्हाला. एकदम सुनशान जागेवरती जेव्हा गाडी आली तर एक बाई उभी आहे, हात दाखवते की ते रिक्षाच्या लाईट मध्ये त्यांनी बघितलं की तिचे पाय होते. ही वेस्ट बेंगलची गोष्ट. डाऊ हिल म्हणून एक जागा आहे, तिकडे एक स्त्री अशी फिरत असते असं म्हणतात आणि मुलांना ती घेऊन जाते तिच्याबरोबर. लहान मुलांना असं म्हणतात. स्कूलचे जे मुलं असतात त्यांना घेऊन जाते. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो, नमस्कार मंडळी. आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण आदिश सरांबरोबर केलाय आणि त्यांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. म्हणजे त्यांनी जिकडे खोपोलीच्या गोष्टी सांगितल्या, काही सांगितल्या, पण कर्नाटकामधलेही गोष्ट सांगितल्यात त्यांनी, कारण त्यांचं मूळ गाव कर्नाटक आहे, तर तिकडच्या गोष्टी सांगितल्या. तर आतापर्यंत आपण पॉडकास्टमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या, कोकणातल्या, विदर्भाच्या तिकडच्या गोष्टी ऐकत होतो, पण आज पहिल्यांदा आपण साऊथचा एक फ्लेवर घेणार आहोत आणि खूप मस्त मस्त गोष्टी आहेत. तुम्ही डेफिनेटली एन्जॉय कराल. पॉडकास्ट सुरू होण्याच्या आधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील किंवा तुमच्या आई वडिलांकडे, आजी आजोबांकडे ज्यांना पॉडकास्टमध्ये सांगण्याची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा. अँड विथ दॅट साईड गाईज एक खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची आहे. आपला जो शो आहे खेळ सावल्यांचा, याचा सेकंड शो बोरिवली मुंबई येथे होतं आणि कधी होतंय 9 तारखेला शनिवारी होतोय. तर बँक हॉलिडे, रक्षाबंधन आहे, तर या तुमच्या पूर्ण फॅमिलीला, भावंडांना एकत्र घेऊन या. तिथे 4 ते 6 टायमिंग आहे. प्रबोधनकर नाट्यगृहामध्ये होणार आहे. तर या आपण धमाल करू, कारण गेल्या वेळीचा आपला फर्स्ट शो हाऊसफुल झाला होता. तो एकदम खतरनाक लाईव्ह हॉरर पॉडकास्ट झालेला. म्हणजे आपल्याला एकदम बाळपणात परत गेल्यासारखं वाटलं, आपल्या गावी परत गेल्यासारखं वाटलं. तर मित्रांनो, या नक्की या शोला, कारण खूप मेहनत करून हा शो बनवलाय तुमच्यासाठी. तुम्ही नक्की एन्जॉय कराल, हा शब्द आहे माझा तुम्हाला. आपण भेटू आणि परत लहानपण आपलं परत नव्याने जगू. खूप लिमिटेड सीट्स अवेलेबल आहे. आता या नंबरवर मेसेज करा आणि सीट्स बुक करा, कारण खूप लिमिटेड सीट्स आहेत. अजिबात चान्स गमावू नका, कारण नंतर कधी शो होईल कोणाला माहिती नाही. त्यामुळे आता ह्या नंबरवर मेसेज करा आणि तुमचे सीट्स बुक करा. आपण भेटूया शोला. हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर आदिश सर आलेले आहेत. हॅलो, कसे आहात सर? एकदम मजेमध्ये. तू कसं आहेस? मी पण एकदम छान आहे. आणि जसं आता आपलं बोलणं झालं की जसं तुम्ही बोललात की तुम्ही महाराष्ट्रीयन नाही आहात, म्हणजे तुम्ही केरळाचे आहात, पण तुमच्याशी बोलून मला अजिबात असं वाटलं नाही की तुम्ही मराठी नाही आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही आहात, पण तुम्ही केरळमधून बिलॉंग करता, कारण खूप तुम्ही ही भाषा म्हणजे बघायला गेलो तर खूप मराठी लोकांपेक्षाही स्पष्ट म्हणता. खूप मजा येते तुमच्याशी बोलायला. इवन आपण काही गोष्टीही डिस्कस केल्या आणि तुम्ही बोलला तुमच्याकडे केरळाच्याही काही गोष्टी आहेत, प्लस राजस्थानच्या काही गोष्टी आहेत, प्लस आपल्या इकडच्या खोपोलीमधल्याही काही गोष्टी आहेत. तर मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे सर. पण तुम्ही आपल्या ऑडियन्सला तुमचं इंट्रोडक्शन कसं करून द्याल? तर नमस्कार, माझं नाव आदिश राधाकृष्ण पणीकर आणि मी लहानपण माझं खोपोलीला झालंय. मी ग्रॅज्युएशनपर्यंत खोपोलीलाच होतो. आत्ता माझं एक छोटंसं बिझनेस आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे, मित्रांनी मिळून चालू केलेली. बाकी बंकसमध्ये आवडतं मला हॉरर स्टोरीज ऐकायला, म्हणून बोललो रिकीशी एकदा भेटूया म्हणून. असतात सर, आणि मलाही खूप मजा येते तुमच्याशी बोलून. आणि आपण आता स्टोरीजकडे वळूया. जर तुम्ही म्हणलात की तुमच्याकडे खोपोलीच्या काही गोष्टी आहेत, आता मला नाही वाटत की खोपोलीच्या जास्त आपण गोष्टी एक्सप्लोअर केल्यात, तर तिकडून आपण स्टार्ट करू. तर माझं लहानपण जे आहे ते खोपोलीला गेलं आणि तिकडे एक स्टोरी मी ऐकलेली. एक खोपोलीला सासगावची जत्रा लागते. सासगाव म्हणून एक गाव आहे आणि तिकडे एक जत्रा लागते. आम्ही लहानपणापासून सासगावच्या जत्राला जायचो. तर तिकडे कसं आईवडील सांगायचे की 9 नंतर 9ची लास्ट गाडी असायची, परत या, कारण 9 नंतर तिकडे तमाशा सुरू व्हायचं. दॅट वॉज टॅबू ॲट दॅट टाइम. पण आत्ता जे आहे इट इज कॉल्ड ॲज आर्ट आणि महाराष्ट्रीयन आर्ट म्हणून आपण हे करतो. तर ही तेव्हाची गोष्ट. आता पण चालू आहे ती, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असते ती नॉर्मली सासगावची जत्रा. ही जत्रा कशी, आणि ती तेव्हा
तमाशा संपेपर्यंत 12:30-1 वाजायचे. आणि तिकडे कसं रिक्षावाले उभे राहायचे. एक गाव आहे, तिकडचे काही रिक्षावाले आणि काही खोपोलीचे रिक्षावाले राहायचे. तर एक रिक्षा उभा होता. तो काय करायचा की माणसं भेटली की तो लास्टला तो गावी म्हणजे घरी जाण्यासाठी तो वेट करत होता. तर त्या दिवशी कोणीच भेटलं नाही त्याला. त्यांनी विचार केला की लास्टपर्यंत थांबूया. तो 1 वाजेपर्यंत थांबला, पण काही त्याला कोणीच भेटलं नाही. मग तो बोलला ठीक आहे, आता जाऊ दे, मी जातो घरी. तर तो निघाला. रस्त्यामध्ये त्याला एक माणूस भेटला. तो बोलला की मी अमुक गावी जातोय, तर तू मला सोडशील का? तो बोलला की मी त्याच रस्त्याने जातोय, चला सोडतो तुम्हाला. थोडंसं पुढे अजून गेला की अजून एक बाई भेटली त्याला. ती ह्यांनी विचारलं की सर, एक बाई उभी आहे, हात दाखवते, मी तिला पण घेऊ का? तर तो म्हणाला घे, काही प्रॉब्लेम नाही, मला माझ्या जागेवरती सोड, तिला जिकडे जायचं तिकडे सोड म्हणून. तर तिला पण घेतलं यांनी. थोडे पुढे गेले आणि एकदम सुनशान जागेवरती जेव्हा गाडी आली तर बाईने सांगितली मला इकडे उतरायचंय, मी त्या बंगल्यावरती राहते म्हणून. तर हा बोलला की बाई तुम्हाला मी सोडतो पाहिजे तर तिकडे. तर ती बोलली नको सोडू, मी एकटी जाते म्हणून. ती उतरली, जायला लागली की ते रिक्षाच्या लाईटमध्ये त्यांनी बघितलं की तिचे पाय उलटे होते. तर ह्याची थोडी घाबरला हा. तर ह्यांनी सांगितलं सर तुम्ही बघताय का, ते पुढे जाणारी बाईची पाय जे आहेत ते उलटे आहेत. तर मागून हसण्याचा आवाज आला. तर हा बोलला सर तुम्ही हसताय? तो बोलला माझे पाय कुठे सरळ आहेत. आणि एकदम गायब झाला तो. हा एकदम घाबरला, पसिना विसिना झाला तो. त्यांनी गाडी काढली, सरळ घरी गेला आणि 2 दिवस त्याला ताप होता. 3ऱ्या दिवशी तो मेला. म्हणजे घरच्या लोकांना सांगितलं त्यांनी, बाकी त्याला काही बोलता म्हणजे एवढं सुचतच नव्हतं काय की तो 3ऱ्या दिवशी त्याचं मरण झालं. नाही, तेच अशा गोष्टी तर भरपूरच आहेत तिकडे घडलेल्या. अजून कोणती गोष्ट तुम्हाला सांगावीशी? तुम्हाला वॉटरफॉल माहितीये का? कुठे खूप फेमस आहे. झेनिथ वॉटरफॉल म्हणून आहे खोपोलीला. जेव्हा पाऊस सुरू झाला ना की हे लोक जातात, म्हणजे मुलं मुली जातात तिकडे वॉटरफॉलला. खूप फेमस आहे. तुम्ही इव्हन याच्यावरती टाकलं ना, पाहिलं असेल गुगलवरती, तर 100% तुम्हाला झेनिथ वॉटरफॉलचं दिसेल. माझी शाळा स्कूल्स ही वॉटरफॉलच्या बाजूला. अच्छा. आम्ही नेहमी म्हणजे जायचो, असं सगळं होतं तिकडे. तिकडून एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरती होतं ते वॉटरफॉल. आणि मी तिकडे शिकायचो. 10वी पर्यंत मी तिकडेच होतो. आता ते स्कूल बंद झालं. तर त्या स्कूलमध्ये इट सेज की इट इज हॉन्टेड. स्कूल हॉन्टेड आहे. आमचे जे ड्रॉइंग सर होते त्यांना हे फील झालंय. कारण आमचे जेव्हा प्रोग्राम्स असायचे तेव्हा हे खूप चांगले ड्रॉइंग करायचे. आणि हे रात्रीपासून ना ड्रॉइंग्स आणि हे सगळे बनवून डेकोरेशन वगैरे करणं ते करायचे. तर बाकीचे लोक सगळे आपल्या घरी जायचे आणि हेच फक्त बसायचे. तर ह्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्यात की त्यांना असं शॅडो दिसलेत किंवा कोणीतरी येऊन त्यांना हाक मारल्यासारखं वाटलंय त्यांना. हे असं भरपूर त्यांनी सांगितलंय. त्याची बॅकस्टोरी अशी की म्हणतात की एक पाटील असं म्हणून एक माणूस होता ज्याचा मृत्यू तिकडे झालेला. त्याचं काहीतरी म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर काहीतरी झालेलं आणि त्याला गाववाल्यांनी मारलेलं आहे आणि तिकडेच हे केलेलं. असं मारता मेला तो. तर त्याची जी भूत आहे ते म्हणतात आहे तिकडे म्हणून. आणि दुसरं म्हणजे वॉटरफॉलमध्ये दरवर्षी कित्येक लोकांचा जीव जातोच ना, तर तो असणारच तिकडे. म्हणजे वी कॅनॉट से की इट इज नॉट ट्रू, पण सर म्हणायचे की असं त्यांना फील व्हायचं म्हणून.
मला तुम्हाला हे विचारायचं, तुम्ही बोललात की तुम्ही आता केरलाचे आहात, तर तिकडे असं कोणतं एक अशी हॉरर स्टोरी किंवा असं एक कॉन्सेप्ट फेमस आहे जसं आपल्या महाराष्ट्रात ते बायंगी किंवा चकवा किंवा अशा हे खूप फेमस आहेत, म्हणजे पॉप्युलर आहेत. आपण नाही म्हणत खरे आहेत पण पॉप्युलर आहेत, लोकांमध्ये गोष्टी बोलल्या जातात. तसं तिथे कोणतं आहे? एक नीली यक्षी म्हणून आहे. नीली यक्षी ह्याचे भरपूर स्टोरीज आहेत, माहित नाही, फॉकलोर म्हणतात ना त्याला, तसे आहेत. पण जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो. ही ना एक देवदासीची मुलगी होती, ही नीली. म्हणजे तिचं नाव खरं म्हणजे आली म्हणून ठेवलेलं, आली, ALLI होतं तिचं नाव. ती देवदासीची मुलगी होती. तर ही देवदासी खूप श्रीमंत, आणि एक ब्राह्मण होता, म्हणजे जो पुजारी होता. तर त्यांनी ह्या पैशासाठी त्या मुलीशी लग्न केलेलं, आणि खूप मारहाण करायची, सगळं करायचं. आणि एक दिवस ती मेल्यानंतर तिचं ती खूप सुंदर होती, केस एकदम लांब होते, खूप दिसायला पण खूप सुंदर होती. तर आता असं म्हणतात की तिचं जे हे आहे, आत्मा जे आहे ते लोकांना दिसतं. आणि असं म्हणतात की व्हॉट शी डज इज शी लूर्स द पीपल, म्हणजे जे जात असतील, एकटे जात असतील, त्यांना ती बोलवते, नावाने बोलवते. आणि जर का ते गेले तर तिच्याबरोबर ती घेऊन जाते, घेऊन जाऊन म्हणजे पूर्ण रक्त खेचून घेते. आणि दुसऱ्या दिवशी जो माणूस भेटतो ते पूर्ण असं हाडकुळ असतो, दुसरा काही दिसत नाही त्यामध्ये, कारण पूर्ण रक्त तिने पिळलेलं असतं. असं ती स्टोरी आहे. ते एक आहे. आणि दुसरी एक आहे ना, वायनाड म्हणून एक जागा आहे. वायनाड. हा, तिकडे आता ही यक्षीचं पूजा पण करतात ना लोक. पूजा कशी म्हणजे कसं असतं, तिला एकानी मंत्रविंत्र करून हे केलेलं, काय म्हणतात त्याला, वशमध्ये करून हे केलेलं, बांधून ठेवलेलं. तर तिचं म्हणतात की पूजा पण करतात. काही एक स्पेसिफिक कम्युनिटी आहे, ती एक्झॅक्टली मला पण माहित नाही, पण म्हणतात की ते पूजा करतात त्याची, म्हणून तिला शांत ठेवायला पूजा करतात. आणि एक देवी आहे तिकडे आपल्या केरलाला. त्या देवीच्या तुम्ही मंदिरामध्ये गेलात तर त्या देवीच्या मंदिरामध्ये एक मोठं झाड आहे. त्या झाडामध्ये मोठे मोठे खिले ठोकलेले असणार. ते म्हणतात की जे अंगावरती आलेले लोक आहेत ना, ते लोक जाऊन आपल्या डोक्यानी ते मारून खिळे ठेचतात. पाप. ते खूप फेमस हे खरोखर होतं, खरोखर आहे असं म्हणतात. मी कधी बघितलं नाही, पण ते म्हणतात की आहे टेम्पल, आणि डोक्यानी माणसं ठोकतं पण. आणि बघितलेले लोक आहेत, असं पण नाही की बघितलेले लोक नाही आहेत, बघितलेले लोक आहेत. पण म्हणजे मी कधी बघितलं नाही, कारण मी वर्षातून एकदाच जातो. बऱ्यापैकी पॉप्युलर आहे हे. ते एक देवकी म्हणून एक स्त्री होती, ती त्यांचा एक ग्रुप होता, एक 8-10 लोकांचा ग्रुप होता, जे हे प्ले करायचे. तर तिकडे ना एक मात्रिका म्हणून एक कस्टम आहे. ज्या कस्टम मध्ये तुम्ही गाव काय करते की ती मात्रिका म्हणून ती कस्टम फॉलो करून देवीला बोलवतात की देवी त्या गावाला रक्षण करायला पाहिजे. पण त्याची एक ऑपोजिट पण आहे, काली मात्रिका. हा, आता त्यामध्ये काय होतं की तुम्ही जर का बोलवलं ना तर इट हार्म्स यू. तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही काहीतरी चुकीचं बोललात तर इट मे हार्म यू ऑल्सो. तर हे काय झालं, हे जेव्हा देवकी जेव्हा ते प्ले करत होते तर त्यांनी असं ठरवलं की आपण ह्या एका स्टोरीवरती आपण प्ले करूया. प्ले करता करता त्यांनी काहीतरी चुकीचं बोललं आणि ते हे झालं, त्यांच्यावरती उलटलं. आणि जे स्क्रिप्टमध्ये नव्हतं ते बोलायला लागले. जी देवकी होती ती बोलायला लागली, आणि लास्टला ती हसून मेली. बापरे.
अशी पण एक हे आहे, स्टोरी आहे. आणि असं म्हणतात की ती देवकीचं जे घर आहे ते आत्ता पण तिकडे हे येत आहे अजून तिथे. एक काहीतरी स्पेसिफिक टाइम आहे ज्या टाइमाला त्या गावी पूर्ण 1 मिनिटासाठी लाईट जातं. कोणी न घालवता कोणी नाही घालतं. बापरे, डेंजर आहे. आणि अजून एक होतं मला विचारायचं होतं तुम्हाला, की आता तुम्ही बोललात की तुमचा जे जॉब आहे तर ट्रॅव्हल हा एक भाग आहे, तर कधी तुम्हाला ट्रॅव्हल करता करता कोणता असा अनुभव आलाय किंवा तुम्ही ऐकलंय, मुंबईचा असू शकतो किंवा कुठलंही? माझं असं ट्रॅव्हल करता करता तर कधी आलं नाही, पण एक मी तुला बोललो ना, माझा एक मित्र आहे, त्याच्याबरोबर ही गोष्ट घडलेली. तो राजस्थानला गेलेला. आता ते लोन रोडचं मी सांगतो तुला. तर ते काय झालं की त्यांची फॅमिली एका गावाहून दुसऱ्या गावी जात होती. आणि मोस्टली कसं करतो आपण की रात्री ट्रॅव्हल करतो, कारण दुसऱ्या दिवशी लवकर म्हणजे झोप रात्री होऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश आपल्याला पूर्ण दिवस पण भेटतो, असं आहे. ते हे लोक पण रात्री ट्रॅव्हल करत होते. तर असं म्हणतात की त्या गावी जाण्यासाठी 2 रस्ते होते. एक लॉंग रूट होता आणि एक शॉर्ट रूट होता. तर त्या शॉर्ट रूटनी हे लोक निघाले. हे म्हणाले की आम्ही शॉर्ट रूटनी जाऊया, लवकर पोचू, थोडा आराम पण करता येईल रात्री, आणि म्हणून ते निघाले. आणि पुढे जे बसलेले, पुढे त्यांचे बाबा बसलेले, त्या मुलाचे बाबा बसलेले आणि ड्रायव्हर बसलेला आणि बाकीचे फॅमिली बसलेले, आणि हे एकमेकांशी बोलत बोलत जात होते. अचानक ड्रायव्हरनी बोलणं बंद केलं. शांत झाला. काही ना बोलता तो चालवत होता. यांनी विचारलं की बाबा काय झालं, तू का असं हे करतोय? तर हा काही बोलायला तयार नाही. हा एकदम हे झाला. आणि थोड्या वेळानंतर हा बाबा पण गप्प झाले. एकदम दोघे जण असे गप्प जात आहेत. आणि काही हे झाल्यानंतर गाडी थांबवली यांनी, म्हणजे ती रस्ता संपल्यानंतर थांबवली आणि एकमेकांना हे बघत होते. तर मागून यांनी विचारलं की काय झालं, काय हे झालं? तर ड्रायव्हर बोलला की तुमच्या बाजूनी एक बाई धावत होती गाडीच्या स्पीडनी, आणि हे मला दिसलं म्हणून मी गप्प बसलेलो. तर हा म्हणतो तुझ्या बाजूनी पण एक धावत होती, ते मला दिसलं म्हणून मी गप्प बसलेलो. दोन्ही साईडला धावत होते ते लोक. शॅडो दिसत होती. शॅडो नाही, बाई धावताना दिसत होती गाडीच्या स्पीडनी. ही अशी एक माझ्या मित्राबरोबर इकडे झाली, विरार पासून आतमध्ये गावी हायवे पासून विरारला जाण्यासाठी एक रस्ता आहे, रोड आहे. त्या रोडला म्हणतात एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या अगोदर हा आपला बाईकने जात होता. तर असं वाटलं की कोणीतरी मागे बसून त्याच्या डोक्यावरती मारतोय, आणि ते मंदिर क्रॉस होईपर्यंत त्याला कोणीतरी मारत होतं डोक्यावर. हे त्याला फील झालेलं असं तो म्हणत होता. काय माहिती, किंवा रात्रीचं जेव्हा आपण निघतो तेव्हा आपल्या मागेही खूप लोक येतात. हा, असेल जेव्हा एकटे असतो आपण, किंवा नाहीतर त्यांचा भास असावा, असं पण असू शकतं भास. पण जर त्यांना असं वाटतं की कोणतरी मारतय डोक्यावर असं, तर तेव्हा हे एकदा नाही झालंय, त्याला 2-3 वेळा झालंय बोलतो तो. आणि त्याचं घर त्याच रस्त्यावरती येतं. तो म्हणतो की मला नॉर्मली आमचं याच्यामध्ये कसं असतं, रात्री कधी डॉक्टर लोक रात्री पण भेटतात, कधी 10, 10:30, 11 वाजतात. त्याच्यानंतर जेव्हा घरी जातो तेव्हा त्यालाही 2-3 वेळा असं झालंय असं म्हणतात. विरार भाई, तो जंगलवाला एरिया पण आहे ना, भले तिकडे काय नसेल तर माणसाचे विचार तसे असू शकतात. एक हे तुम्ही ते पण लिहिले की सुलतान बतेरी हॉन्टेड वेअरहाऊस, हे कुठे आहे? सुलतान बतेरी हे पण केरळमध्ये आहे. हे ह्याचं कसं आहे की दिस वॉज अ वेअरहाऊस वेअर टिपू सुलतान यूज टू स्टोर इज हे आपले वेपन्स. आणि तिकडे असं होतं की जे सोल्जर्स होते त्या सोल्जर्सला मारून मिरून तिकडेच गाडलेलं असायचं. सुलतान बतेरी वेअरहाऊसच्या खालीच हे केलेलं असं. तर तिकडे असं म्हणतात की आत्ताही असं वाटतं की लोक लढाई करतायत
असं कधी कधी आवाज येतो, भास होतो त्या लोकांना तिकडे त्या वेअरहाऊसला. आणि वेअरहाऊस आता पूर्णपणे हे आहे, बंद आहे, तिकडे काहीच नाही, काहीच नाही. पण त्यांना असं जाणवतं बोलतो की कधी कधी असं ते ढाल तलवारची आवाज कसे येतात तसे त्यांना आवाज येतो बोलतो. हा, मी वायनाडची गोष्ट सांगत होतो. ते वायनाडला काय होतं, वायनाडला ना एक पूर्वी रस्ता नव्हता. तर ब्रिटिश लोकांनी काय केलं की तिकडचे जे आदिवासी लोक होते त्यांना विचारलं की मला इकडून रस्ता बनवायचा आहे तर तुम्ही सांगा म्हणून. तर तिकडे एक करिथालन म्हणून एक मनुष्य होता, करिथालन. तर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला जागा दाखवतो, रस्ता दाखवतो. त्याला ना लप्पिकी रूट रस्ता जो आहे ते इंग्लिश ऑफिसरनी काय केलं, याला मारून टाकलं करिथालनना, की रस्ता मी शोधून काढलाय हे दाखवण्यासाठी. दुसरा कोणी केलं तर त्याला हे भेटेल ना, लोक बोलतील की बाबा यांनी शोधून काढलंय, तर ते नको व्हायला म्हणून यांनी त्याला मारून टाकलं. आता काय होतं की त्या रस्त्यावरती जो कोणी जातो त्याचं एक मंदिर बनवलंय तिकडे. त्या मंदिरावरती पूजा करूनच जावी लागते, नाही तर त्यांना ना कोणीतरी त्यांच्या गाडीवरती असा काळा माणूस उभा दिसतो. गाडी थांबते, मग हे लोक जाऊन गाडीचा प्रॉब्लेम काय बघताना ते तेव्हा असं दिसतं त्यांना काळा माणूस. तर ते पूजा करूनच जायचं म्हणतात, नाहीतर गाडीची ऍक्सिडेंट होते. असं एक हे आहे, ते पण एक फोकलोरच आहे, पण म्हणतात की तसं आहे म्हणून तिकडे. तेच असतं ना, म्हणजे खूप ठिकाणी, म्हणजे मी मागे बघवतो की आपले कोकणातही खूप ठिकाणी घाट वगैरे लागतो ना, तर त्याच्या सुरुवातीला कोणाचं तरी मंदिर असतो देवाचं वगैरे, तर त्याला हॉर्न वाजवून किंवा असं रिस्पेक्ट देऊन पुढे जायचं असतं. खूप ठिकाणी नारळ वगैरे द्यायचं असतं, नाहीतर मग काहीतरी पुढे चुकीचं होऊ शकतं किंवा काय होऊ शकतं. तसं तिकडचं तुमच्या केरळच्या काही देवाच्या गोष्टी आहेत का तुमच्याकडे? कारण इकडचे आपले देव कसे खूप स्ट्रिक्ट असतात, तिकडे सेमच, कारण कल्चर तर मला वाटतं थोडंफार सिमिलरच आहे. हे बरोबर, मला आठवण करून दिली की माझ्या भावाबरोबर झालेलं, म्हणजे माझा कझिन भाऊ आहे त्याच्याबरोबर झालं. त्याला ना विश्वास नव्हता देवावरती, म्हणजे स्पेसिफिकली ह्या ह्याच्यावरती. आमच्याकडे कसं आहे, नाग देवताचं हे करतात. अच्छा, त्यांना खूप महत्व आहे. तर दर एप्रिलला हे होतं, नाग देवताची पूजा असते. तर त्यामध्ये कसं असतं, आपल्याकडे कसं देवी लोकांमध्ये येतं ना, तसं त्यामध्ये लोकांमध्ये नाग येतात, नागदेवता येतात, असं आहे. तर हा काय बोलला की काय हे फालतू आहे, असं काय होत नाही. नागदेवता काय लोकांच्या याच्यामध्ये तेव्हाच काय येतात, फक्त त्या एप्रिलच्या वेळीच काय येतात, बाकीच्या दिवशी का नाही येत असं. तर आमचा जो घर आहे, भावाचा जो घर आहे, तो रस्त्याच्या एकदम बाजूला आहे. तर कसं आहे, सगळे लोक बस स्टॉप आहे तिकडून उतरून येतात, खातात पितात, काही असं बोलून बिलून जातात. गावी सगळे एकत्र कसे माहिती आहेत ना, लोक एकमेकांना आवाज देऊन किंवा भेटून मग जातात. तर एक माणूस आला, तो बसला आणि तो बोलला मला ना काही कसं तरी होतं, मी थोड्या वेळ बसतो तुमच्या घरी आणि जातो. तर त्यांना पाणी बिणी दिलं आणि भाऊ पण होता त्यावेळी. तर तो थोड्या वेळानंतर असंच एकदम शांत झाला आणि अचानक उठला आणि भावाकडे जाऊन उभा राहिला आणि भावाला बोलला की बाकीच्या वेळी पण येतो आम्ही, असं बोललं तो भावाला. भाव एकदम हे झाला, भाव तेव्हापासून खूप देवाला मानायला लागला. कारण ते एक हे असतं ना, ते खूप फेमस आहे तिकडे. एप्रिलमध्ये माझी आई मोस्टली जायचं बघते दरवर्षी. आता पण जाऊन झाली ती या एप्रिलमध्ये पण. अच्छा, तेव्हा आपल्याला नाही जमत, कारण आपल्याला सुट्टीच नसते एप्रिल वेळी. मे मध्ये सुट्टी असते मुलांना, तेव्हा तर ते जाऊन. तर पण इट इज व्हेरी फेमस, ते तसं म्हणतात. मला एक तुम्हाला हे पण विचारायचं होतं की जे तुम्ही बोला ओटीच्या जंगलातली तुमच्याकडे कोणती तरी गोष्टी आहे, ती एलिसा म्हणून एक गव्हर्नन्स होती तिकडे.
कधी इंग्रज काढलं. ही खूप इंग्रजाच्या वेळची गोष्ट आहे. तिचं एक लव्ह अफेअर होता तिकडच्या एका माणसाबरोबर, उटीच्या माणसाबरोबर, इंडियन. पण त्याला काही नव्हतं, त्याला फक्त पैशाशी मतलब होतं. म्हणून त्यांनी काय केलं की तिला मारलं आणि तिकडे निलगिरीचे खूप हे आहेत, झाडं आहेत. तर त्याच्या निलगिरीच्या कोणत्या तरी झाडामध्ये गाडलं तिला. काढलं. हा लग्न करून लग्न नाही केलं, प्रेमाचं खोटं नाटक दाखवून तिला मारून टाकलं. तिकडे त्याच्या खाली गाडून टाकलं. आता काय होतंय की निलगिरीच्या तिकडे त्या फॉरेस्टमध्ये कोणी कॅम्पिंगला जातं ना, तर त्यांना पण तिचा आवाज होतो, रडण्याचा आवाज येतो, किंवा ना कोणीतरी हात असं लावलेलं सारखं वाटतं, थंड थंड हवा अशी वाटते. ते तसे झाले ना त्यांच्या बरोबर. इव्हन गुगलवरती ट्राय हे केलं तर आहे त्याच्यावर, काय टाकलं तर हे स्क्रीम ऑफ उटी म्हणून हे उटी म्हणून टाकलं तरी चालेल. त्याच्यामध्ये हे येतं, निलगिरीचे हे येतं. त्यामध्ये एक माणूस तर हे वेळा झालेला, गुगा नाही, वेळाच झालेला तो. असं तिकडे उटीमध्ये जंगली खूप घनदाट आहेत ना, भरपूर आहेत. तिकडे काय काय झालं असेल आणि काय नाही झालं असेल ते. मी आता गेल्या वर्षी जाऊन आलो उटीला. रस्ते एवढे भयानक आहेत ना, बापरे, असे पूर्ण एस शेप्ड आहेत, पूर्ण नागासारखे. आपल्याला 4 तास लागतं फक्त तिकडे पोचायला खालून, कोयंबतूरवरून. इट इज व्हेरी म्हणजे हे. आणि दोन्ही साईडला जंगल. आणि तो ड्रायव्हर म्हणत होता हत्ती कधी येणार ते तुम्हाला सांगू शकणार नाही. हत्ती तो जंगलामधून असं जातो, बोलतो, रस्त्यावर क्रॉस करून. आणि तुम्हाला ते सांभाळून जावं लागतं असं. तुमच्याकडे अजून कोणती खोपोलीची किंवा कल्याणची वगैरे गोष्ट आहे? ही वाईची जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो, ते वाईची गोष्ट सांगतो. बरं. ते माझ्या मित्राच्या आजोबांबरोबर झालेली. वाई कुठे आला? महाबळेश्वर. अच्छा. वाई म्हणून आहे जागा. महाबळेश्वरच्या अगोदर वाई असं आहे. तर अगोदर कसं होतं की सगळे चालतच जायचे, गाडी बिडी तर नव्हतीच, बरोबर. ते हे लोक आजोबा काम करून परत येत होते. तर त्यांना ना एक बकरी भेटली. ते म्हणाले ठीक आहे, रात्री बनवूया बकरीचं मटण बनवूया, म्हणून ते बकरी घेऊन तिला सोबत घेऊन आले. सोबत म्हणजे कांद्यावरती ठेवलं त्यांनी. आता ते पुढे चालतात, त्यांना असं वाटतंय की हे ना वाढत चाललंय, वजन वाढत चाललंय. आणि पुढे त्यांना हे दिसतंय, शॅडो दिसते. शॅडो वाढत 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 चाललंय असं वाटतंय. बोकडाची वाढत 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 चाललंय. आणि ते धावत धावत मग एक मंदिराच्या तिकडे आले आणि त्याला फेकून दिला. जसं त्याला फेकलं ते वरती उडालं आणि गायब झालं. ते मी ऐकले, हे खूप फेमस गोष्ट आहे. ही झालेली, म्हणजे माझ्या मित्रांनी सांगितलं की त्याच्या नाही, तेच मला वाटतं प्रत्येकाच्या आजोबांबरोबर सेमच गोष्टी झाली असते. बरोबर. किंवा बेबी त्यांनी त्यांच्या नातवंडांना सांगण्यासाठी सांगितलं असेल, असं म्हणायचं. धाडसी आहे. खरंय. भूतानी एकदा विडी मागितली होती, भूतासोबत मी कुस्ती केली आहे. तर पण नाही, छान वाटतात ऐकायला. आणि अजून नॉर्मली पण तुम्ही सांगू शकता एक दोन जे तुम्हाला आठवत आहेत ना सकट. गोव्याचं एक आहे. गोव्याचं चालेल. गोव्याचं 3 किंग्स चर्च म्हणून आहे. 3 किंग्स चॅपल. 3 किंग्स चर्च किंवा चॅपल जे आहे त्याचे 2 स्टोरीज आहेत जे मोस्टली आपण ऐकतो. एक आहे की हे 3 किंग जे होते ना, ते जेव्हा जीसस जन्माला आलेले तेव्हा ते गेलेले जीससला बघायला, असं पण म्हणतात. आणि दुसरं एक स्टोरी आहे जे म्हणतात की 3 किंग्स एवढं काही जुनं नाहीये, हे आता म्हणजे रिसंट, म्हणजे ते जेव्हा किंग्सची ही होती तेव्हाची गोष्ट आहे असं म्हणतात. तर त्यामध्ये कसं होतं, ते 3 किंग जे होते ते भाऊ होते. ते भाऊ एकच किंगडमला हे करत होते, पण त्यांची ग्रीड एवढी बरी भारी होती की त्यांनी एकमेकांना मारलं, दोघांना मारलं एकानी, आणि तिकडे त्या जागेवरतीच त्यांनी हे केलं, गाडलं त्याला. आणि जेव्हा लोकांना माहिती पडलं ह्याच्याबद्दल की त्यांनी आपल्या दोन्ही भावाला मारलंय म्हणून, तर लोक ह्याच्या विरोधात गेले आणि ह्याला पण मारून टाकलं, तिघांनाही.
आता तिघेही त्या चॅपलमध्ये असतात असं म्हणतात. आवाज येतं त्यांना किंवा असं सगळं म्हणतात. दिस इज ऑल्सो अ हिअरसे. पण पण थ्री किंग्स चॅपलचं मी ऐकलंय, म्हणजे इव्हन इंटरनेटवर, आणि शहारंगनी पण एकदा सांगितलं मित्र. तर खूप आहेत त्याच्या गोष्टी ऑलरेडी तिकडच्या, आणि गोव्याच्या तर बऱ्याच आहेत गोष्टी ज्या अनएक्सप्लोर्ड पण आहेत. तिकडे जो मोपा एअरपोर्ट वगैरे आहे त्या बाजूला मोपा एअरपोर्टचं म्हणतात की इट इज हॉन्टेड म्हणून, पण मी आतापर्यंत काही स्टोरीज ऐकल्या नाही. पण इट इज सेड की इट इज हॉन्टेड म्हणून ते मोपा एअरपोर्ट. टॅक्सी ड्रायव्हरची वगैरे स्टोरी ऐकली की त्यांना तिकडे जाणवत असतं काही ना काहीतरी. तुम्ही एक ही पण गोष्ट सांगत होते की कल्पली सिमेट्री. कल्पली सिमेट्री हे आहे कर्नाटकाची गोष्ट. कल्पली सिमेट्री यामध्ये, या सिमेट्रीमध्ये कसं होतं, इंग्रज लोक जे होते ना ते इंडियन्सना मारून तिकडे हे करायचे, त्यांची अंतविधी करायचे. म्हणजे अंतविधी तर काहीच नाही, पण ते फक्त असंच त्यांना टाकायचं. आता असं म्हणतात की एक जोसेफ म्हणून तिकडचा ते काय म्हणतात त्याला, ते देखरेख करणारा वॉचमॅन बोलू शकतो आपण. वॉचमॅन होता. तर ते ग्रेव्हयार्डला बघत होता तो. तर एक दिवस काय झालं की तो जोसेफ जो आहे तो त्यांनी बघितलं की एवढे लोकांना येऊन ते लोक गाडतायत, पण ते काही त्यांचे सोनं बिनं काही गाडत नाही, ते तसेच गाडत होते. तर ह्याला जरा असं वाटलं की मी का नाही ते सोनं बिनं कलेक्ट करू, त्या जे गाडलेत त्या मृतदेहामधून सोनं वगैरे मी त्यांना परत बाहेर काढून त्यांच्याकडून त्यांचे सोनं वगैरे जे दागिने असतील ते मी घेतो. तर दुसऱ्या दिवशी त्याचा डेड बॉडी भेटला. त्याचे डोळे असे मोठे होते आणि जो माउथ होता तो असा उघडा होता, जसं काय त्यांनी काय घाया आहे असं बघितलं. तो मेल. आता ते कसं मेलं काय मेलं ते काही माहित नाही. पण त्याच्यानंतर आता लोक म्हणतात की जोसेफचा आत्मा जो आहे ना तो तिकडे दिसतो आत्ताही, आणि तो खोदत असतो, काय ना काहीतरी शोधत असतो तो नेहमी. तो तसं मेला ना, म्हणतात ना की जे करत मरतो किंवा त्याला काहीतरी हे असतं म्हणून ते परत आत्मा तसं करत. म्हणजे कधी कधी खूप एका झटक्यात निघून जातो, तर त्याने रिअलाइज होत नाही किंवा मी आता नाहीये, तर ते सेम त्या लूप मध्ये अडकला गेलेला असतो. बापरे, अजूनही होत असं म्हणतात. आणि सर तुम्ही आता लिहिले की तुमच्याकडे एक राजस्थानची ही गोष्ट आहे, नीम की दुल्हन करून. हे काय खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला ऐकायला. ती नीम की दुल्हन जी आहे ते असं आहे की एक मीरा म्हणून एक बाई होती. ती खूप यंग होती आणि तिचं लग्न ना जबरदस्ती एका वयस्कर माणसाशी केलं. तर हिला ते आवडलं नाही आणि हिने आत्महत्या केलं. आणि तिने आत्महत्या जे केलं ते नीमच्या झाडाच्या तिकडे एक देवखेड म्हणून एक जागा आहे, देवखेड. त्या देवखेडमध्ये एक शंकराचे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागे नीमचं झाड आहे. तर त्या नीमच्या झाडावरती तिने तर असं म्हणतात की हे जे मीराची जी आत्मा आहे ते दिसतं, लटकलेलं दिसतं लोकांना. आणि कधी कधी ती जसं नीलीचं होतं ना की नाव बोलून बोलवते तसं बोलवते. आणि जर का हे लोक गेले तिच्या मागे तर ते लोक दिसत नाही, पण त्यांचे फुटस्टेप्स जे आहेत ते त्या नीलच्या झाडाच्या खाली म्हणजे तिकडे जाताना दिसते असं. हो, असं म्हणतात की तसं, म्हणजे असं वाटतं की तिने त्यांना आतमध्ये घेऊन गेली ती. तुम्हाला कोणत्या केरळाचं तुमचा असं स्पेसिफिक स्पिरिच्युअल अनुभव आहे का, की देवाचं वगैरे जे तुम्हाला आलं असेल किंवा तिकडचं काहीतरी? एक ना एटमानूर अंबलम म्हणजे एटमानूर टेम्पल म्हणून आहे. खूप म्हणजे इट इज शंकराचं मंदिर आहे आणि इट इज खूप फेमस, म्हणजे वन ऑफ दी मोस्ट डिवोशनल असं म्हणू शकतात. खूप स्पिरिच्युअल, खूप हे जागृत देवस्थान. तिकडे एक चोरी झालेली एकदा, ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे ही मंदिर जेव्हा बनवलेली तेव्हाची गोष्ट म्हणू शकता तुम्ही, म्हणजे त्याच्या थोड्या नंतरची म्हणू शकता. असं झालं की
चोर घुसला आतमध्ये, चोरी केली त्यांनी, म्हणजे ते भंडारा जो असतो तो उचलून, दानपेटी, तो उचलून घेऊन जातो. तर त्याला ना तिकडे एक साया दिसला, सावली. तर असं बसलेला आहे, खूप मोठे केस आहेत आणि म्हणजे ते काय म्हणतात त्याला, योगी जसं बसतात, साधू बाबा बस तसे बसलेले कोणीतरी दिसलं त्याला तिकडे. आणि तो म्हणजे त्यावेळी घाबरला, पण तो ते घेऊन निघाला. तो थोडा विचार नाही केला, विचार केला, करून निघून गेला. नंतर केस झालं, पोलीसवाले आले. तर त्यांना काय आलं, त्या तिकडे एक वेल आहे, त्या वेलमध्ये काही पेपर्स पडलेले दिसले. आता ते पेपर्स काढले त्यांनी आणि पेपर्स बघितलं त्यांनी, तर मुलांचं कोणीतरी मुलांनी लिहिलेलं बुकमध्ये असतं ना, आपण जे हाताने लिहिलं होतं असतं, तर ते फाइंड आउट करायला सुरुवात केली की कुठलं आहे, काय आहे म्हणून. आणि पोलिसांना ते फाइंड आउट झालं असं की कुठलं आहे ते सगळं. आणि दे वेंट टू दॅट पर्सन, त्या मुलीकडे गेलं. तर त्या मुलीने सांगितलं की मी याच्याकडे विकलंय म्हणून, हे नोटबुक्स जे होते ते आपण वर्ष झालं की आपण विकतो ना, ते विकलंय म्हणून. त्यांच्याकडे गेले तर ते म्हणाले की हे जे पेपर्स होते ते मी एकाने पेपर्स मागून घेऊन गेलेला म्हणून सांगितलं. ते पेपर त्या चोर जो होता त्याच्या घरी सापडलं. आणि ते पेपर जे होतं त्यांनी ते खोदण्यासाठी जे होतं ना ते फोल्ड करून आणलेलं त्यांनी. आणि ते पेपर त्यांनी ते तिकडेच ठेवलेलं, फेकून दिलेलं त्यांनी. अच्छा, हा. ते विचार पण नाही केलेला त्यांनी की ते त्याच्यात आणलं होतं, पेपरात बुक दिलं. आणि त्यांनी सांगितलं की असं मी जेव्हा गेलेलो तेव्हा मंदिरामध्ये दुसरं कोणी नाही, पण मला असं दिसलेलं की तिकडे एक साधू माणूस, असं लांब केस आणि असं. तर लोक म्हणतात की ते कदाचित शंकर भगवान असेल जे बसलेल्या आरक्षण करत. लोकांना असे भरपूर अनुभव येतात मंदिरात किंवा, आणि मे बी त्यांनीच, म्हणजे तो चुकीचं करायला गेला आणि त्याची शिक्षा त्यालाच मिळाली आणि लगेच शोधलं गेलं त्याला, एक चूक झाली त्याच्याकडून. तो खूप मजा आली. एक तुम्ही इकडे ही लिहिली की वुमन इन व्हाईट, ती काय गोष्ट आहे? त्याची गोष्ट ही वेस्ट बेंगलची गोष्ट. वेस्ट बेंगलची गोष्ट ही डाऊ हिल म्हणून एक जागा आहे, एक जंगल आहे डाऊ हिल सारखं. ते म्हणतात की तिकडे एक, आता तिचं बॅक स्टोरी काय आहे ते एक्झॅक्टली मला पण माहीत नाही, पण म्हणतात की तिकडे एक व्हाईट जे हे आहे ते कपड्यामध्ये स्त्री अशी फिरत असते असं म्हणतात. आणि मुलांना ती घेऊन जाते तिच्याबरोबर, लहान मुलांना असं म्हणतात. ते स्कूलचे जे मुलं असतात त्यांना घेऊन जाते असं हे आहे, स्टोरी आहे. म्हणजे मे बी मी बोललो ना की ऑल वी हॅव हर्ड, तर त्यामध्ये अशा खूप जॅपनीज स्टोरीज पण आहेत माहितीये तुम्हाला, लहान मुलांना. एकदम मला वाटतं जॅपनीजचं सुरू केलेलं आपण पॉड. तर तिकडेही त्यांच्यात पण खूप वेगवेगळे टर्म्स आहेत. एक त्यांच्यात भूत आहे, म्हणजे मला वाटतं ऑडियन्सला माहितीच असेल आपल्यात. एक त्यांच्यात आपल्या इकडे कसे वेगवेगळ्या टाइप्स मध्ये केलं तसे तिथेही केलेत. तर ते आहे ना, तर तिकडे कसे लाकडी घरं आहेत, जपानमध्ये जुने घरं लाकडाचे आहेत. तर तिकडे बोलतात की लोकांच्या घरी जास्त फट नको, ती फट असते ना दरवाजामध्ये किंवा लाकडाचं सगळं काही आहे, तर जर फट जास्त असली किंवा काय असं पण रिपेअर, तर तिथून एक भूत बघतो आपल्याला. आणि ते कधीही रात्रीचं येऊ शकतो, डोळा दिसतो, कधीही रात्रीचं येऊ शकतो आणि आपल्याला घेऊन जाऊ शकतो, असं आहे तिकडे. पण नक्कीच आपण कधी असं जॅपनीज हॉरर असं केलं तर त्याच्यात मी प्रॉपरली कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. पण थँक्यू सो मच सर. तुमच्याकडे अजून काय आहे स्टोरीज की आपण ऑलमोस्ट डन आहेत? आपण एकदा गो थ्रू आपण तुम्ही करून घ्या, असेल तर की घेऊन आपण मग डन करू. जतिंदा बर्ड आसामला आहे असं म्हणतात, त्याचं एक बर्ड आहे तिकडे. कसं आहे की जे बर्ड्स आहेत ना ते दरवर्षी म्हणतात की तिकडे हजारो मध्ये येतात आणि इट इज, म्हणजे असं म्हणतात, का करतात काय करतात असं वी डोंट हॅव एनी आहे,
पण असं म्हणतात आणि इट इज रिअली हे म्हणजे सरप्रायझिंग की आतापर्यंत कोणी असं माहिती नाही काढलंय की त्याचं का, आणि कोणी असं बर्डचं तुम्हाला नेस्ट किंवा असं काही दिसणार नाही तिकडे. इट इज सेड की जतिंगा आहे. इट इज असं म्हणतात की इव्हिल स्पिरिट्स आहेत तिकडे आणि त्यामुळे हे असं होतं. पण सायंटिफिकली किंवा स्टोरीज असं काही तसं नाहीये. पण तिकडे मेलेले दिसतात आपल्याला, दिसतात कारण माहिती नाही काहीच पण आहे तिकडे त्यांचे घरं वगैरे काही नाहीत. काय बोलतात त्याला, घोसला किंवा. पण थँक्यू सो मच सर, खूप मजा आली मला आणि तुमच्या गोष्टी ऐकून, स्पेशली जी केरलाचे वगैरे होते. आणि आय होप जेव्हा नेक्स्ट टाइम करू ते अजून काही मस्त देवाचे आणि भूताचे वगैरे मस्त एक कॉम्बिनेशन करून करू पॉडकास्ट. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत हा एपिसोड बघताय तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सरांनाही फॉलो करू शकता, त्यांचे खाली सगळे सोशल मीडिया हँडल्स वगैरे असतील. आणि जर तुम्हालाही पॉडकास्टवर यायचं असेल आपल्या, तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्म आहे, तो तुम्ही भरू शकता. आणि एकदम गोष्टी तुमच्या भारी असेल तर नक्कीच आपण एक पॉडकास्ट करू तुमच्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या. आपण सगळ्यांबरोबर एक पॉडकास्ट करू शकतो. तर थँक्यू सो मच. आणि तुम्ही आपलं स्पॉटिफायवरही ऐकू शकता. थँक्यू सो मच सर, आलात, मजा आली. थँक्यू, बाय. हॅलो मित्रांनो, आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये मित्रांबरोबर सगळ्यांबरोबर हा पॉडकास्ट शेअर करा, त्यांनाही मजा येऊ द्या. आणि तुम्हाला जर वाटतंय की ह्यात आपण काय बेटर करू शकतो, तुम्हाला काय नाही आवडलं, काय सुधारू शकतो, काय सजेशन्स तुमच्याकडे आहेत, काय रेकमेंडेशन आहेत, ते प्लीज कमेंट्समध्ये सांगा. कारण तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप मौल्यवान असतात. तर कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा आणि आपण सोबत पॉडकास्ट करू. आणि मित्रांनो, हे सांगायचं जसं तुम्हाला माहिती आहे, येत्या 9 तारखेला येत्या शनिवारी 4 दिवसानंतर आपला एक लाईव्ह हॉरर शो होणार आहे खेळ सावल्यांचा. याचा सेकंड शो होतोय बोरिवली मुंबई येथे प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृहामध्ये होतोय 4 ते 6 वाजता. तर कारण फर्स्ट एपिसोड खूप खतरनाक झाला होता, खूप हॉरर स्टोरीज घेतल्या होत्या, लाईव्ह हॉरर पॉडकास्ट झालं होतं आणि परत आपण बालपणात गेलो होतो. हाऊसफुल शो होता, त्यामुळे ह्या शोलाही तेवढंच प्रेम दाखवा. 4 ते 5 दिवस उरले आहेत, लिमिटेड सीट्स आहेत, त्यामुळे अजिबात चान्स गमावू नका. ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि आता तुमचे तिकीट्स बुक करा.